नमस्कार. आपल्या आजूबाजूला उंच इमारती, सुंदर घरं, भले मोठे पूल, काय काय दिसतं, नाही का? पण कधी विचार केलाय की हे सगळं नक्की कोण आणि कसं उभं करतं? चला, आज आपण जरा पडद्यामागे डोकावून पाहूया आणि त्या अदृश्य टीमला भेटूया ज्यांच्यामुळे प्रत्येक वास्तू प्रत्यक्षात येते. कधी एखाद्या भव्य इमारतीकडे बघून मनात प्रश्न आलाय का की वा, पण हे नक्की बांधलं कसं असेल? या प्रश्नाचं उत्तर खरं तर एका शब्दात देताच येणार नाही, कारण ही एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हो, कारण कोणतीही इमारत उभी करायला फक्त एक नकाशा पुरेसा नसतो. त्यासाठी लागते तज्ज्ञांची एक संपूर्ण टीम, जणू काही एखादा ऑर्केस्ट्राच. आणि त्यात प्रत्येक जण आपापल्या कामात एकदम माहिर असतो. चला तर मग ह्या ऑर्केस्ट्रातील प्रत्येक कलाकाराला जरा जवळून ओळखूया. आपण ही संपूर्ण प्रक्रिया 4 मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आर्किटेक्ट, जो कल्पनेला कागदावर उतरवतो. मग येतो स्ट्रक्चरल इंजिनियर, जो त्या कल्पनेला मजबूती देतो. त्यानंतर सर्व्हिस एक्सपर्ट्स, जे इमारतीत अक्षरशः प्राण फुंकतात. आणि शेवटी फिनिशिंग स्पेशालिस्ट, जे तिला अंतिम आकर्षक रूप देतात. चला, पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया. आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुरचनाकार. खरं तर कोणत्याही प्रोजेक्टची सुरुवात यांच्यापासूनच होते. हेच तर या ऑर्केस्ट्राचे मुख्य कंडक्टर असतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्किटेक्ट हे मास्टर प्लॅनर आहेत. ते ग्राहकाच्या मनातल्या कल्पनेला एका सुंदर, वापरण्यायोग्य आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य डिझाईनमध्ये बदलतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आर्किटेक्टचं काम फक्त सुंदर डिझाईन बनवण्यापुरतं नाहीये. अरे, त्यांना सरकारी परवानग्या मिळवण्यापासून ते कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यापर्यंत, एवढंच काय, कॉन्ट्रॅक्टरची बिलं पास करण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि समजा ग्राहकांना काही बदल हवे असतील तर नकाशांमध्ये बदल करणं हे सुद्धा त्यांचंच काम. बरं, आता आर्किटेक्टची कल्पना तर तयार आहे, पण ती सुरक्षितपणे उभी राहील याची खात्री कोण करणार? इथे येतो आपला दुसरा महत्त्वाचा खेळाडू, स्ट्रक्चरल इंजिनियर. स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणजे नक्की कोण? तर हा तो इंजिनिअरिंगमधला एक्सपर्ट आहे, जो इमारतीच्या सांगाड्याचं डिझाईन करतो. इमारतीची ताकद, स्थिरता आणि सुरक्षितता ही सगळी जबाबदारी यांचीच असते. यांची कामं खूपच टेक्निकल असतात बरं का. म्हणजे आरसीसी फ्रेमवर्कचं संपूर्ण डिझाईन तयार करणं, प्रत्येक कॉन्क्रीटच्या टप्प्यावर स्टील बरोबर आहे की नाही हे तपासणं, आणि पायाखालची जमीन किती वजन पेलू शकते हे तपासणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रोजेक्टच्या शेवटी तेच स्टॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे स्थिरतेचं प्रमाणपत्र देतात. आणि इथे बघा, या दोघांमधला फरक अगदी स्पष्ट होतो. आर्किटेक्ट विचार करतो की ही इमारत कशी दिसावी, तिचा वापर कसा व्हावा, म्हणजे त्याची नजर असते सौंदर्यावर आणि उपयोगावर. या उलट स्ट्रक्चरल इंजिनियर विचार करतो की ही इमारत सुरक्षितपणे उभी कशी राहील, त्याचा फोकस असतो सुरक्षिततेवर. सोप्या भाषेत सांगायचं तर एक आहे कला, तर दुसरा आहे विज्ञान. ठीक आहे, आता इमारत उभी राहिली, मजबूतही आहे, पण ती अजूनही निर्जीव आहे. त्यात प्राण फुंकण्यासाठी येतात सर्व्हिस एक्सपर्ट्स, म्हणजेच इमारतीच्या जीवनवाहिन्या. यात सगळ्यात आधी येतात प्लंबिंग कन्सल्टंट. हे काय करतात तर इमारतीत पाणी कसं येईल आणि सांडपाणी बाहेर कसं जाईल याची संपूर्ण व्यवस्था डिझाईन करतात. आणि मग येतात इलेक्ट्रिकल कन्सल्टंट. वीज, दिवे, इंटरनेट आणि डेटा या सगळ्या गोष्टींची रचना तयार करण्याचं काम यांचं. थोडक्यात सांगायचंय तर हे दोन्ही तज्ज्ञ मिळून एका इमारतीला घर बनवतात, म्हणजे राहण्यायोग्य बनवतात. एकीकडे प्लंबिंगवाले पाण्याची आणि सांडपाण्याची व्यवस्था पाहतात, तर दुसरीकडे इलेक्ट्रिकलवाले सबस्टेशनपासून ते घरातल्या प्रत्येक स्विचपर्यंत विजेचं जाळं विणतात. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, फिनिशिंग स्पेशलिस्ट. हे लोक इमारतीला आणि तिच्या परिसराला तो अंतिम सुंदर टच देतात. या टप्प्यात तर अनेक तज्ज्ञ एकत्र येतात, जसं की रोड कन्सल्टंट, जे आतले सगळे रस्ते डिझाईन करतात, वॉटरप्रूफिंग कन्सल्टंट, जे इमारतीला गळतीपासून वाचवतात, लँडस्केप कन्सल्टंट, जे आजूबाजूला सुंदर बागबगीचे तयार करतात, आणि टीव्ही टेलिफोन कन्सल्टंट, जे आपल्याला जगाशी जोडून ठेवतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, कोणतीही इमारत ही फक्त विटा सिमेंटची रचना नसते, तर ती एक सहकार्याचं, एका टीमवर्कचं प्रतीक असतं. बघा, एका मूळ स्रोतात किती अचूक म्हटलं आहे की मोठ्या प्रकल्पांना यशस्वी करण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ सल्ला देण्यासाठी वेगवेगळ्या सल्लागारांची गरज असतेच. हे एकच वाक्य या संपूर्ण प्रक्रियेचं सार सांगतं.
तर पुढच्या वेळी जेव्हा आपण आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आरामात बसलेले असाल तेव्हा एक क्षण विचार नक्की करा. आपण ज्या खोलीत बसलो आहोत तिला उघं करण्यासाठी पडद्यामागे किती अदृश्य तज्ज्ञांनी आपलं कौशल्य पणाला लावलं असेल.